हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो थर्ड चॅप्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, त्याचा जो थर्ड पार्ट आहे, म्हणजे हा जो फुल चॅप्टर आहे तो 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केला आहे. तर मग त्याचा जो लास्ट पार्ट जो आहे तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिथे लिंक त्याची दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते दोन्ही पाहू शकता किंवा प्लेलिस्टला व्हिजिट करा आणि तिथे जाऊन तुम्ही हे पार्ट 1 पार्ट 2 जे आहे किंवा इतरही चॅप्टरचे जे व्हिडिओज आहेत तेही तुम्ही तिथे पाहू शकता. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, फर्स्ट पार्टमध्ये आपण वॉटर जे आहेत त्याच्याबद्दल पाहिलं. त्याच्यानंतर आपण हवा, प्रॉपर्टीज ऑफ एअर हे पाहिलं होतं फर्स्ट पार्टमध्ये. ओके, आजच्या ह्याच्यात आपण सॉईल म्हणजेच आपली माती, तर त्या मातीबद्दल बघणार आहोत. सॉईल, व्हॉट इज मीन बाय सॉईल, हाव इज सॉईल फॉर्म, व्हॉट आर द इंग्रेडियंट्स ऑफ सॉईल, म्हणजेच माती जी आहे ही माती म्हणजे काय, मृदा म्हणजे काय, ती कशी तयार होते, त्याच्यातले वेगवेगळे घटक कोणते आहेत. ओके, सो लेट्स सी. प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. द सॉईल गेट इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. द कलर ऑफ सॉईल नियर लँड surface is darker than the color of the lower layers. Soil may be of different colors such as black, red, copper, yellow, gray. माती जी आहे त्या मातीचा महत्त्वाचा गुणधर्म कोणता, तर तिचा रंग. ओके, आणि अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग जो आहे तो प्राप्त होतो. जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच त्या मातीची रंगछटा जी आहे ती खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते. ओके, मृदा वेगवेगळ्या रंगाची असते, माती ही वेगवेगळ्या रंगाची असते, जसं काळी आहे, लाल आहे किंवा कॉपर म्हणजे तांबूस आहे, पिवळी आहे, राखाडी रंगाची आहे. तर अशा वेगवेगळ्या कलरमध्ये ती माती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. द कलर ऑफ सॉईल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. आणि या मातीचे जे रंग आहे ते जमिनीचं वर्गीकरण करण्याकरिता उपयोगी पडतं. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. In this way, the properties of the soil, such as its fertility, drainage of water, capacity to hold water, become clear from its color. The color of the soil depends upon its texture and its organic ingredients as well as on chemical ingredients like iron, lime. आता माती जी आहे हिचा जो रंग आहे त्याचं जमिनीचे वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं. त्याचप्रमाणे त्याचे अनेक गुणधर्म जे आहेत ते अप्रत्यक्षरित्या सुद्धा आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आणि अशा प्रकारे मातीच्या रंगावरून तिचा कस, तिची सुपीकता किती आहे किंवा पाण्याचा निचरा त्यामध्ये होतो की नाही, पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यात आहे की नाही, तिचा रंग जो आहे तिच्या पोतावर किंवा जैव घटक जे आहेत तर त्या जे जैव घटक आहेत म्हणजे लोह, चुना, तर अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. ओके, नाव ट्राय दिस अपॅरेटस. आपल्याला साहित्य बघा काय सांगितलंय. 3 मेजरिंग सिलेंडर्स, 3 ग्लास फनल्स, फिल्टर पेपर, वॉटर फाईन सँड, कोर्स सँड, सॉईल फ्रॉम ॲन अर्थन पॉट यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स एक्सेट्रा. 3 आपल्याला मोजपत्र जशी इमेजमध्ये दाखवल्या तशी हवेत. काचेची 3 नरसाळी हवेत. त्याच्यानंतर गाळण कागद हवाय, पाणी, बारीक वाळू, जाड वाळू, कुंडीतील माती इत्यादी वस्तू आपल्याला हव्या आहेत. प्रोसिजर बघा काय सांगितले. फिट कॉर्न्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनल. Fill the corns with equal quantities of sand, sandy soil and clay respectively. Place the funnels on the measuring cylinders. Pour 1 test tube of water into each of the funnel and observe how much water is collected in each measuring cylinder. What inference will you draw from this? आता काचेच्या 3 नरसाळ्यांमध्ये गाळण कागद आपल्याला बसवायचे आणि या कागदापैकी एकावर आपल्याला वाळू, दुसऱ्यावर जी रेती होती, रेतीसारखी माती होती ती, आणि तिसऱ्यावर चिकन माती जी आहे ही आपल्याला सेम इक्वल प्रमाणात जी आहे ती भरायची आहे त्याच्यात. आणि प्रत्येक नरसाळ्यात समप्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे
आणि त्याखाली ठेवलेल्या जे मोजपत्र आहे त्याच्यामध्ये किती पाणी जमा होतं हे आपल्याला पाहायचं आहे. देन सॉइल टेक्स्चर. Soil contains particles of different size. The texture of the soil is determined by the portion of particles of the various sizes in it. Following are the types of soil on the basis of its texture. Soil texture म्हणजे त्या मातीचं पोतं. ओके. मातीतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून त्या मातीचं पोतं जे आहे ते पोतं ठरतो आणि त्याच्या आधारे त्याचे पुढील प्रकार जे आहेत ते पडतात. ते बघा कोणते. सँडी सॉइल. द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉइल. वॉटर ड्रेन्स rapidly through sandy soil. It is easy to plough this soil, but it is less fertile. This is because the particles of sandy soil are made of the mineral called silicon dioxide quartz. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to solve nutrient. आता sandy soil इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता आपली समुद्रावरची जी रेती असते. ओके. सँड. ओके. सो sandy soil या रेतीचा माती किंवा वाळू जे आहे त्याच्यात मोठ्या कणांचे प्रमाण हे जास्त असते. त्याच्यातून पाण्याचा निचरा जो आहे तो लगेच होतो. पण अशी माती जी आहे ती मशागत करण्यासाठी खूप सोपी असते. ओके. आणि यातील वाळूचे कण जे आहे ते सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाने बनलेले असतात. ही पाण्यात न विरघळणार असल्यामुळे या मातीचे अन्नद्रव्य जो आहे तो पुरवण्याची क्षमता खूप कमी असते. ओके. ती लेस फर्टाईल असते. देन सिल्ट सॉइल. सिल्ट सॉइल म्हणजेच पोयटा सॉइल. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉइल आर ऑफ मीडियम साइज. Silt soil is not as ploughable as sandy soil. However, it is much more ploughable than clay soil. This soil contains a large portion of organic materials. Its capacity to supply nutrients is much greater. Silt soil is also called sedimentary soil. ओके. आता सिल्ट सॉइल म्हणजेच काय, तर पोयटा माती जी आपण म्हणतो. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. ही जी पोयटा माती आहे तिच्यातील कणांचा आकार जो आहे तो कसा असतो, मीडियम साईजचा असतो. आणि सिल्ट सॉइल ही जमीन ह्या मातीची जी जमीन आहे ती रेताळ माती जी असते, म्हणजे जी रेती आहे समुद्रावरची, तर त्याच्या प्रमाणेच मशागत करण्यास त्या सोप्या नसतात. ओके. परंतु चिकन मातीच्या जमिनीप्रमाणे त्या मशागत करण्यास जड सुद्धा नसतात. ठीक आहे. आणि या मातीत जैव घटक मोठ्या प्रमाणात असतात. या मृदेची द्रव्य पुरवण्याची क्षमता आहे ती खूप जास्त असते. त्याच्यामुळे याला गाळाची माती असंही म्हणतात. ओके. देन क्ले सॉइल म्हणजे चिकन माती जी आपण म्हणतो. इन दिस सॉइल the portion of small particles is maximum. The particles of clay soil feel smooth to touch. Clay soil has a high water holding capacity. आता या मातीमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त असतं आणि चिकन मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. Why is it difficult to plough clay soil? चिकन मातीला मशागतीला जड माती असे का म्हणतात? Why is it easy to plough sandy soil? आणि रेताळ माती जी आहे तिला मशागतीला हलकी माती असं का म्हणतात? त्याच्यानंतर व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ स्लिट सॉइल? जी पोयटा माती आहे तिला पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती कशी असते? देन विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन अँड वाय? कल्टिवेशनसाठी म्हणजे पिकांसाठी कोणती माती योग्य आहे आणि का? ओके. आता खाली बघा काय दिले, सॉइल स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. Soil occurs in the form of columnar, laminar, granular as well as block shaped structure. ओके. सो मृदेतील मातीतील कणांच्या रचनेनुसार त्याची स्तरीय आणि कण स्वरूप त्याचे किंवा स्तंभाकार जे आहे किंवा ठोकळ्याच्या स्वरूपात माती जी आहे त्याची रचना ही आपल्याला आढळून आलेली दिसून येते. ओके. देन इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. आता इथे इमेजमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता सॉइल स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे ते. ओके.
देन इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर, ही या मातीची जी रचना आहे तिचे महत्त्व. द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. Roots get a sufficient supply of oxygen. Water drainage is good, therefore the roots of plants grow well. मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो, पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतीच्या मुळाची योग्य ती वाढ होते. युजेस ऑफ सॉइल, आता सॉइलचे उपयोग काय आहेत बघा. प्लांट कन्झर्वेशन, टू हेल्प प्लांट्स ग्रो. प्लांट कन्झर्वेशन, वनस्पतींचं संवर्धन करणे म्हणजेच वनस्पतींची वाढ करणे. त्यांच्यानंतर वॉटर कन्झर्वेशन म्हणजेच सॉइल होल्ड वॉटर, पाणी माती जी आहे ती पाणी धरून ठेवते. ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. आणि त्याच्यामुळे 12ही महिने आपल्याला पाणी जे आहे ते या माध्यमातून, तळं आपण म्हणतो ना, तळं किंवा बंधारं, ते या माध्यमातून आपल्याला ते अवेलेबल असतं. प्लास्टिसिटी, soil can be given any required shape. This property of soil is called plasticity. Because of its plasticity, we can use it to make articles of a variety of shapes. These articles can be baked to make them hard. Water storage, earthen pots, earthen lamps, idols, bricks, etc. are articles made from soil. Plasticity म्हणजेच मातीला हवा तसा आकार आपल्याला देता येतो. मातीच्या या गुणधर्माला आपण प्लास्टिसिटी असं म्हणतो. आणि या गुणधर्मामुळे मातीपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू ज्या आहेत त्या बनवता येतात आणि या वस्तू भाजून आपल्याला त्या टणक बनवता येतात. ओके, उदाहरणार्थ आपलं माठ झालं, मडकं, ओके, रांजण, त्याच्यानंतर पंत्या आहेत, मूर्ती आहेत, वेगवेगळ्या विटा आहेत. ठीक आहे. देन सम युजफुल टाईप्स ऑफ सॉइल. आता मातीचे काही प्रकार आपण बघूया. चायना क्ले, दॅट इज कॉलिन असं म्हणतो आपण, केओलिन. इट इज व्हाईट इन कलर, ते व्हाईट असतात कलरमध्ये. इट इज यूज टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबॉरेटरी ॲपॅरेटस, मास्क, जार एक्सेट्रा. म्हणजे कप बशा म्हणा किंवा अंघोळी आपण जिथे करतो तर तिथल्या फरशा ज्या आहेत त्या म्हणा, टाईल्स आहेत, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे जी आहेत किंवा मुखवटे, बरण्या, अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या चायना क्लेने तयार करता येतात. देन शाडू सॉइल, इट इज व्हाईटिश इन कलर. शाडूची माती आपण म्हणतो, हे व्हाईटिश असतं रंगाने. वेगवेगळे जे मूर्त्या आहेत त्या बनवण्यासाठी शाडूच्या मातीचा वापर केला जातो. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यू अँड आयडल्स. गणपतीची मूर्ती म्हणा, देवीची मूर्ती म्हणा, तर अशा वेगवेगळ्या मूर्त्या बनवण्यासाठी शाडूची माती शाडूच्या मातीचा वापर जो आहे तो करतात. देन टेराकोटा सॉइल, दिस सॉइल इज रेड इन कलर. Decorative article and pots used for growing plants are made from this soil. टेराकोटा सॉइल जे आहे याच्यापासून कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू ज्या आहेत त्या बनवल्या जातात. ठीक आहे. देन मुलतानी सॉइल, मुलतानी माती. दिस सॉइल इज यूज इन कॉस्मेटिक. मुलतानी माती जी आहे ती सौंदर्य प्रसाधन जे आहेत त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते. ओके. देन डू यू नो, आता बघा खाली काय दिलंय. China clay is an industrial mineral of the type kaolinite. It is found in China and hence called China clay. Upon heating, this soil acquire a glaze and hardness and therefore is used for making crockery. चिनी माती जी आहे ते केओलिनाइट जे आहे हा प्रकार एक औद्योगिक खनिज आहे हे. ठीक आहे. तर हे चीनमध्ये सापडते म्हणून याला आपण चायना क्ले म्हणजे चिनी माती असं म्हणतो. आणि या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकी येते, त्याचप्रमाणे तिला कठीणपणा जो आहे तो प्राप्त होतो, म्हणून याचा वापर आपण भांडी बनवण्यासाठी या मातीचा आपण करतो. ओके, चायना क्ले. Then soil testing, the proportions of the various ingredients of soil can be determined by soil testing. During soil testing, the soil is examined for color, texture and the proportion of organic matter in it. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredient and to decide what measures should be taken to remove the डेफिशियन्सी. म्हणजे मातीचं परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण जे आहे ते आपल्या लक्षात येतं आणि मृदेचा रंग, पोत तसेच त्याचं सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मातीच्या परीक्षणामध्ये तपासले जातात. आणि मातीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे ती दूर करण्यासाठी कोणते उपाय जे आहेत ते आपल्याला करावे लागतात. तर हे सगळं
या सॉईल टेस्टिंगमुळे शक्य होतं. Then the soil sample collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. It is then shifted through a sieve. Okay. Two tests, namely the pH and the electrical conductivity test, are particularly useful in finding out the characteristics of soil. You can determine the fertility of the soil in your fields with the help of different टेस्ट. म्हणजेच मातीचे जे परीक्षण आहे तर ते परीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना हा तुम्ही 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी आपल्याला सुकवावा लागतो. उन्हात न ठेवता सावलीत तो सुकवावा लागतो आणि नंतर चाळणीतून चाळून घ्यायचा. त्याच्यानंतर मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH आणि विद्युत वाहक या 2 परीक्षणांचा उपयोग जो आहे तो होतो. ओके. आणि विविध प्रयोग जे आहेत त्यांच्या आधारातून तुमच्या शेतीतील त्या मातीची सुपीकता जी आहे ती तुम्हाला ठरवता येते. त्याच्यानंतर बघा कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉईल फर्टिलिटी, म्हणजे मातीची सुपीकता कमी होण्याची कारणे काय आहेत. ओके. सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. मातीची जी pH लेवल आहे ती 6 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त. त्याच्यानंतर लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असणं. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर, जमिनीतील पाण्याचा निचरा न होणं. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप, जमिनीत एकाच प्रकारचं जे पीक आहे ते घेणं. कंटिन्युअस यूज ऑफ सॅलिन वॉटर, खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणं. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड, म्हणजे रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा अतिवापर करणं, त्यांचा जास्त वापर करणं. ओके. सो फ्रेंड्स, वर्ल्ड सॉईल डे हा 5 डिसेंबर जो आहे 5 डिसेंबर तो आपला जागतिक मृदा दिन म्हणजे वर्ल्ड सॉईल डे म्हणून साजरा केला जातो. टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉईल, या मातीचं संवर्धन करण्यासाठी हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो आणि त्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न जे आहेत ते केले पाहिजेत. ओके. ओके. त्यानंतर बघा इथे काय सांगितलंय, ग्रेट सायंटिस्ट. आता पुन्हा इथे आपल्याला एका शास्त्रज्ञाची ओळख जी आहे ती करून दिले. द डॅनिश सायंटिस्ट सॉरेनसन, ओके, सॉरेनसन पुट फोर्थ द concept of pH based on the concentration of hydrogen ions to determine the pH of soil. A mixture of water and soil in the proportion 1:2 is taken and tested using several indicators. Accordingly, soil may be found to be one of the following 3 types: acidic soil pH less than 6.5, neutral soil pH 6.5 to 7.5, and alkaline soil that is pH higher than 7.5. आता सायंटिस्ट डेन्मार्कचे जे सायंटिस्ट आहेत सॉरेनसन याने हायड्रोजन आयन जे आहे त्या हायड्रोजन आयनांच्या सहाय्याने pH लेवल जी आहे मातीतील तिची संकल्पना जी आहे ती मांडलेली आहे. सो मातीतील pH लेवल ठरवण्यासाठी पाणी आणि माती याचं 1:2 म्हणजे पाणी 1 तर माती 2 अशा प्रमाणात त्याचं मिश्रण घ्यावं आणि ती लेवल जी आहे ती त्यांनी ठरवली. आता लेवल बघा कशी ठरवले. pH हे 6.5 पेक्षा कमी असेल तर आम्लयुक्त ती माती आहे. त्याच्यानंतर pH हे 6.5 ते 7.5च्या मध्ये असेल तर ते उदासीन माती आहे, न्यूट्रल सॉईल आहे. त्याच्यानंतर अल्कलाइन सॉईल म्हणजे कधी तर pH लेवल 7.5 पेक्षा जास्त असेल तेव्हा. ओके. देन ऑलवेज रिमेंबर, soil texture is disturbed if chemical fertilizer are used excessively and that land becomes unsuitable for sowing. Crops should be rotated in order to maintain the fertility of the land. For example, the fertility of land decreases after a harvesting of wheat. Hence, leguminous crops like peanut, moong, then moठ bean, pea, then lentil, Bengal gram, soybean should be cultivated to restore the fertility of the soil. आता नेहमी लक्षात ठेवा, रासायनिक खते जे ती अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचं जे पोत आहे ते बिघडू शकतं.
आणि ती जमीन पेरणी योग्य राहणार नाही. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पिकांची आलटापालट करावी. उदाहरणार्थ गव्हाचे पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा आहे, तूर आहे, हरभरा, सोयाबीन यासारखी पिकं घ्यावी. त्यामुळे काय होतं, जमिनीचा कमी झालेला जो कस आहे तो भरून निघतो. जी फर्टिलिटी आहे ती रिस्टोर होते. ओके, सो फ्रेंड्स, आपला जो हा 3rd चॅप्टर आहे हा कंप्लीट झालेला आहे. या चॅप्टरचे आपण 3 पार्टमध्ये याचं डिव्हिजन जे आहे ते आपण केलं होतं. तर पार्ट 1 आणि पार्ट 2ची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहू शकता किंवा आमच्या प्लेलिस्टला व्हिजिट करा. तिथे जाऊन तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 जो आहे या चॅप्टरचा तो तिथूनही तुम्ही पाहू शकता. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.